अळूची भाजी आवडत नाही ही रेसिपी पाहिल्यावर मत नक्की बदलेल. त्यासाठी अळूची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घेऊया. 2-3 हिरव्या मिरच्या तोडून घालूया. अगोदर भिजवलेले शेंगदाणे आणि चणा डाळ घेतली आहे. तेलामध्ये हिंग, लाल तिखट आणि हळद मिक्स करून भाजी फोडणीला देऊया. अर्धा ग्लास पाणी घालूया. कुकरला भाजी, शेंगदाणे, चणा डाळ 3 शिट्ट्या करून शिजवून घेऊया. बेसनमध्ये दही, चिंचेचं कोळ, गुळाचं पाणी घालून मिक्स करूया. या भाजीमध्ये आपल्याला ओल्या नारळाचे बारीक चिरलेले काप आणि काजूचे तुकडेही घालायचे आहेत. भाजी थंड झाल्यानंतर छान घोटवून घेऊया. त्यामध्ये तयार मिश्रण घालून मिक्स करून घेऊया. त्यामध्ये हळद, लाल तिखट, धणे जिरे पावडर घालून मिक्स करूया. शिजलेले शेंगदाणे, चणा डाळ, खोबऱ्याचे तुकडे, काजूचे काप घालून मिक्स करूया. भाजी कढईमध्ये काढून घेतली आहे. त्यामध्ये वरून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया. वरून तेल, हिंग, मोहरी, लसूण, कढीपत्ता, लाल मिरच्यांची फोडणी देऊया. भाजी तयार आहे. चला पटकन सबस्क्राईब करा.